बारामती पोटनिवडणुकीची जी सध्याची परिस्थिती आहे, जर कदाचित तटकरेंनी, जर कदाचित पटेलांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केला असता, म्हणजे बारामती निवडणुकीचा अर्ज वापस घेण्याच्या 1 तासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा अजित पवार गटाच्या एकाही नेत्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला संपर्क केलेला नव्हता. हे किती मोठं दुर्दैव आहे. पार्थ पवारांच्या धमकीमुळे काँग्रेसला सरेंडर व्हावं लागलं. पार्थ पवारांच्या धमकीच्या पुढच्या राजकारणामुळं महाराष्ट्रातली काँग्रेस संपती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण आम्ही बघून घेऊ, आमच्या जर बारामती पोटनिवडणुकीत तुम्ही जर पाठिंबा देणार नसाल, निवडणूक बिनविरोध करणार नसाल, तर काँग्रेसचे दाभेदानांले देवेंद्र फडणवीस सारखा राज्याचा एक जबाबदार नेता ज्यावेळेस त्या व्यक्तीनं मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांवर टीका केली, त्यावेळेस कोण सपकाळ मी ओळखत नाही, त्या माणसाला याच देवेंद्र फडणवीसांनी फोन करून विनंती केली की तुमच्या उमेदवाराला सांगा अर्ज मागे घ्या. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आल्यामुळं पटेल आणि तटकरांचं या जोडगोळीचं दुकान बंद झालंय का? बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध झाली असती, फक्त पटेल आणि तटकरेंनी तो इनिशिएटिव्ह घेतलेला नाही, हे वारंवार लक्षात येतं. कारण स्वतः काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये 9 तारखेच्या म्हणजे 9 एप्रिलच्या 3 वाजेपर्यंतच्या फॉर्म मागे घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत काँग्रेसने ना तटकरे किंवा ना पटेल, जे अजित पवारांचे जुने सहकारी आहेत, त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांनी फॉर्म घ्यावं म्हणून संपर्क सुद्धा केला नाही मागच्या 4-8 दिवसांमध्ये पर्यंत. बघा किती दुर्दैव आहे. आणि हे कोण सांगतंय? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. संपर्क कुणी केला? रोहित पवारांनी जाऊन केला, भेट घेतली. संपर्क कुणी केला? शरद पवारांनी फोन केला. संपर्क कुणी केला? दस्तूर खुद्द सुनेत्रा पवारांनी स्वतः हर्षवर्धन सपकाळांना एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा फोन केला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, सुनेत्रा पवारांनाच गरज आहे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून येण्याची, इतरांना नाही का? आणि हे कसले मग दादाचे सहकारी? हे फक्त दादांच्या नावावर सत्तेचा मलिदा कसा खाता येईल यासाठी प्रयत्नशील होते का? अशी कुजबूज काल 3 वाजल्यापासून आतापर्यंत, कारण ठरवलं असतं जे काही 53-58 अर्ज होते त्याच्यापैकी 27 पर्यंत अर्ज वापस घेतले, बाकीचे तसे आहेत. आणि धनंजय मुंडेंची पत्नी म्हणून घेणाऱ्या त्या करुणा मुंडे आता उभ्या आहेत. तो बिचकुले साताऱ्याचा उभा आहे. बाहेरचीच मंडळी फॉर्म त्या ठिकाणी ठेवून आणि कोकरे म्हणून परंपरागत कुठल्याही निवडणुकीला उभे असणारे बारामतीतले जे अपक्ष उमेदवार असतात, ज्यांची 38वी ही निवडणूक आहे, प्रत्येक निवडणुकीला ते अर्ज भरतात, ते कोकरे या निवडणुकीमध्ये आहेत. आता ही साधी साधी माणसं तटकरेंनी जर ठरवलं असतं, पटेलांनी ठरवलं असतं, 0 मिनिटात फॉर्म सगळे विड्रॉ झाले असते. काय झालं? कुठे आहेत ही सगळी मंडळी? ही मंडळी गप्प होती. शेवटी राष्ट्रवादीतल्या अर्थात सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली आता काम करणाऱ्या आणि पूर्वाश्रमीचे अजितदादांचे कार्यकर्त्यातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना मग सपकाळांकडे चर्चा करायला पाठवली किंवा अन्य नेत्यांकडे. आणि शरद पवारांनी थेट मल्लिकार्जुन खरगेंना फोन केला, जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,
आणि शरद पवारांचा शब्द त्यांनी मान्य केला म्हणून हर्षवर्धन सपकाळांना थेट खरगे साहेबांचा फोन आला आणि फॉर्म वापस घेऊन. ही झाली एकंदरीत प्रक्रिया. पण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मला सांगायचं आहे आणि जी फार महत्वाची चर्चा आहे. पण सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी संतोष शिंदे. बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा. संतोष शिंदे ऑफिशियल चॅनलवर सुद्धा मी नेहमी जबाबदार विषयावर व्हिडिओ घेऊन येत असतो. सामाजिक घडामोडीवर व्हिडिओ घेऊन येत असतो. तेही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ते आपलं ऑफिशियल चॅनल आहे. मुद्दा असा झालाय की पटेलांच्या मनातच नाही सुनेत्रा पवार निवडून आल्या पाहिजे, तेही बिनविरोध. तटकरेंच्या सुद्धा मनात नाही. अहो, राज्याचा प्रदेशाध्यक्ष माणूस आहे, त्यांनी काय केलं पाहिजे बघा. जर राज्याचा प्रदेशाध्यक्ष भरलेल्या उमेदवारांचं सगळी यादीच असते, कुणालाच संपर्क करत नाही. पत्रकारांनी विचारलं ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आणि लोकांना माहित असतं संपर्क नंबर तर सहजच मिळतो. तर त्यांनी सांगितलं आम्हाला कुणी संपर्क केला नाही आणि ज्यांच्या सोबत सेटलमेंट होऊ शकत होती त्या काय 20, 25, 27, 30 लोकांची सेटलमेंट झाली सुद्धा. पण ती बारामतीतल्या लोकांनी घडवून आणलं, बाहेरच्या मोठ्या नेत्यांनी केलं नाही. हे सुनेत्रा पवारांचं दुःख आहे. सुनेत्रा पवार या सगळ्यांच्या घाणेरड्या राजकारणाला वैतागले असतील असं मला आत्ताच वाटतं. सुनेत्रा पवार ह्या पटेलांच्या किंवा तटकरेंच्या घाणेरड्या राजकारणाचा निवडून आल्यानंतर सभागृहात किंवा मंत्रालयात बसल्यानंतर बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तटकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घ्यायची होती, पटेलांना राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घ्यायची होती, परंतु सुनेत्रा पवारांची नुसती एंट्री झाली नाही तर पार्थ पवारांनी ज्या पद्धतीनं सगळं हँडल केलं किंवा करतायत, काँग्रेसला दम दिला हो त्या पार्थ पवारांनी. पार्थ पवारांना असं वाटतं की मी आता खासदार पण आहेच, अजितदादाचा पुत्र पण आहेच, परंतु याचबरोबर आता तरुणांचं नेतृत्व करणारा सुद्धा माणूस आहे. भले त्यांना राजकारण कळत नसावं, पण असं वडिलांच्याच शाब्दिक घडामोडीवर आपलं सुद्धा तसंच चालेल असं होणार नाही. त्यासाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं असतं आणि ते जर तुम्ही देऊ शकत नसाल, काँग्रेसला धमकी दिली की तुमचं भविष्यातलं राजकारण संपुष्टात येईल वगैरे वगैरे, त्या शब्दाला धरून काँग्रेस एवढी लिचीपिची आहे का? पार्थ पवारांना त्यांच्या मागच्या घोटाळ्याच्या आरोपातूनच बाहेर पडता येत नाही. चकार शब्द कुठे बोलले नाही. ठीक आहे, भावनिक विषय आहे बारामतीची निवडणूक, त्या ठिकाणी बिनविरोधच झाली पाहिजे होती, परंतु लोकशाही आहे. इतरांनाही लोकशाही मध्ये आपला सहभाग का नसावा, प्रत्येकाला वाटतं आमचाही असावा, म्हणून त्यांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी झालेले असले. तुम्ही धमकी नाही देऊ शकत. अहो, तुमच्याच पटेलांनी तटकरेंनी तुमच्यासाठी काही केलं नाही, तुम्ही दुसऱ्याला धमक्या देऊन काय करताय? हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आज महाराष्ट्रासमोर आलेला आहे आणि सुनेत्रा पवारांच्या या सगळ्या एंट्रीमुळं आणि त्यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्ष होऊन थेट आयोगाला सांगितलंय की आता मी सुप्रीम आहे, माझं सगळं ऐकायचं, ह्या लोकांचं ऐकायचं नाही. हे फार भयानक झालेलं आहे आणि महाराष्ट्रात याचे पडते म्हणजे काय पडसाद दिसायचे दिसतील. पण पटेल आणि तटकर काही दिवसामध्ये हे पक्षात नाराज असल्याचे तुमच्या लक्षात येईल, बातम्या येतील आणि 29च्या 2, 4, 6 महिने अगोदर किंवा वर्षभर अगोदर किंवा 27-28 मध्ये ही सगळी मंडळी भाजपवासी झालेले असतील. याबाबत लोकांच्या मनात किंवा तुमच्या माझ्या मनात तीळ मात्र ही शंका उरणार नाही. कारण सध्या ह्यांची वागणूक, कारण हे अजितदादांचा फोटो आत्ताच टाकायला तटकरेंनी बंद केलंय, लगेच पटेलांनी पण बंद केलं. ही वादळापूर्वीची शांतता आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता नाही, तर ही शांततेतलं वादळ आहे जे भविष्यात मोठं होणार आहे.
एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. धन्यवाद.